आणि प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या विहारामध्ये आपल्याला बैठकी घ्यायच्या आहेत आणि आपण पूर्ण जे काही घरी फक्त अपंग माणूस असेल आणि लहान मुलगा असेल तोच घरी असेल, आपल्या कर्मचाऱ्याच्या बायका असो सुना असो या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे। फक्त आपल्याला जे झोपडपट्टी म्हणता आपल्याला समाजात याच्यामध्ये नाही, तर आपल्याला जो सुशिक्षित समाज जो उच्च शिक्षित जे लोक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या लेकरा बाळासहित महिलासहित कार्यकर्ते असतील तर त्यांनी संपर्क साधायला मागे कचरू नका। आपली नावं आम्हाला द्या, आपलं हँडबिल इथं तयार आहेत, आपले पॉम्पलेट तयार आहेत, आपले बाकीच्या ज्या काही आपल्या विहाराला लागणारे स्टिकर्स आहेत ते स्टिकर्स सुद्धा आपल्यासोबत आहेत। म्हणून जाताना मी विनंती करतो की आपण पॉम्पलेट घेऊन जावं आणि ज्यांना पुन्हा याच्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांची नावं द्या, म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊ, पोहोचू, तुम्हाला मिटिंगला मार्गदर्शन करू, तुम्हाला गल्ली गल्लीमध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन हा मीटिंग घेऊन आपल्याला हा मोर्चा सक्सेस करायचा आहे। कारण भंतेजीने सांगितलेलं आहे की आपल्यावर लोक कशा प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती कुरघोडी आपल्याला हाणून पाडायची आहे। म्हणून सर्वांनी आपल्याला या 9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे। सर्व महिलांचा याच्यामध्ये मोठा सहभाग असेल। तुम्ही मुंबईचा मोर्चा बघितला असेल, तुम्ही लातूरचा मोर्चा बघितला असेल, तुम्ही सरुकलला मोर्चा बघितला असेल, महिला मोठ्या प्रमाणात होते आणि इथं सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि ज्यांना ज्यांना काम करायचं त्यांनी माझ्याकडे नाव नोंदवलं तरी चालते। जय भीम, जय क्रांती आणि सर्वांचा आभार मानून आज या पंचशील महिलांच्या वतीनं ग्रुपच्या वतीनं जे भोजनदान दिलेलं आहे ते भोजनदान सर्वांनी घ्यायचं आहे। जय भीम, जय क्रांती। दिनांक 9 ऑगस्टला हा मोर्चा निघणार आहे। आपल्या हाताने जेवढं लागेल तेवढं भोजन घ्यायचं आहे। महिला मंडळ उपस्थित आहे। महिला मंडळ उपस्थित या प्रशिक्षण केंद्राला गहू तांदूळ आर्थिक धान्य हे देत असतात। वेगवेगळ्या सर्व महिला मंडळ